जेव्हा तवा बगल तवा यांचं डोकं गरम तव्यासारखंच तापलेलं असते. काय बोलायचं गेलंच नाही. वर आपण काहीतरी चांगलं सांगायला गेलो तरी ह्यांचं आपलं उलटच. काहीतरी म्हणे गुंड मावाली यांनी ना मला सरळ सरळ गुन्हेगारच घोषित करून टाकले. तेजादा हो तेजादा काय नाही मला हे काय पटलेलं नाही. तुला आणि काय पटलेलं नाही? नाही नाही बोलणार हायच मी. त्या नाऱ्याला एवढं 2 दिवस चटणी मीठ घालून वाळवत ठेवला होता. त्याला 2 हाणायचं सोडून त्याच्यावर मधाच्या धारा होतात बसला. अहो 2 हाणला असता भडाभडा वखला असतं ती. कशाला एवढी माया दाखवायची? मला अजिबात पटलेलं नाही. पटलेलं नाही. एकाचं दुसरं आणि दुसऱ्याचं तिसरंच. म्हणजे काय म्हणजे मी जी मारामारी केली त्या मारामारीमुळे तुझी वहिनी मला गुंड मवाली म्हणायला लागल्या आणि तू म्हणतोय की नाऱ्याला हान. म्हणजे कसं आगीतनं फुफाट्यात भांडण झाली काय परत? भांडण नाही भांडण नाही. आरती केली त्यांनी माझी. शुक्रवार असेल म्हणून ओवाळलं. आपला उसूल आहे. गद्दारी करणाऱ्याची उदारी आपण ठेवत नसतोय. पण हे सगळं त्या गुरुने केलंय. मग त्याच्या पापाची शिक्षा नाऱ्याला का? आणि त्याला मारून काय होणार आहे? सगळं बरोबर आहे तुमचं. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. तू हाणल्यास की बरं झालं असतं. अजून आहेच का तुझं? तुला काय खुमखुमी आली का रे? तू नारा शरण आलाय सगळं सांगायला तयार झालंय आणि तुझं आपलं हे तुझी खुमखुमी मी बाहेर काढतो आता. तुला ए नाऱ्या ए नाऱ्या अक्का साहेब तुम्ही इथं काय करतोयस? जीव नकोसा झालाय का? त्याच्यात थंडरनं थांबून ठेवलंय ना? अरे मग पळून जाणार नाही तर जीव गमावशील. आता दिवसा नको. रात्री येऊ ना मी दाराची कडी काढेन. रात्रीच्या काळोखात गायब व्हायचं आणि पुन्हा त्या तेजा आणि थंडरच्या नजरेच पडू नकोस. नाही तर आता खुर्चीत बांधलाय नंतर तिरडीवर बांधतील. नाही अक्का साहेब त्याच्यात मला सांगितलंय तुम्हाला सोडणार आहे. माझी चूक नाही ना. तू बोलला की मी तुला सोडून दे असं सांगितलंय का बाबूने? चांगलीच गोळी सोडली. म्हणजे तू ना त्याच्यासाठी लुटपुटणारा उंदीर आहेस आणि उंदराला मारायला शस्त्र नाही याची गोळीच कामाला येते. त्या गुरुला पण असं सांगितलं होतं की तुला काही होणार नाही. आता कुठे आहे गुरु? सापडतच नाहीये. सगळे शोधतायत त्याला. त्याच्या घरातले पण माईंकडे येऊन गेले 10 वेळा. सापडतच नाहीये तो. तुझ्या लक्षात येत आहे का? तू एकदा खरं सांगितलंस ना की तू संपलास. मग तू त्यांच्या काहीही उपयोगाचा नाहीस. आणि तेजा त्याच्या दुश्मनाबरोबर काय वागतो हे मी तुला वेगळं सांगायला नकोय. सांगते ते ऐक. इथून कुठंतरी लांब निघून जा. होतंय का? मी येते रात्री कडी काढायला. हा आता येते. अरे वहिनी साहेब काय ग एवढ्या रात्रीची एकटी काय करते? झोप येत नाहीये? नाही ग म्हटलं जरा हवेशीर बसावं. रात्रीची शांतता, गार हवा, एकदम मस्त वातावरण. ए तुला एक कविता ऐकू? कधी कधी हवी हवीशी वाटते ही रात्रीची नीरव शांतता. कधी कधी हवी हवीशी वाटते रात्रीची ही नीरव शांतता. सारे जग थबकलेले आणि वातावरणातील स्तब्धता. वा तू कविता करतेस? नाही ग पण मला वाचायला खूप आवडतं. कॉलेजला होते ना तेव्हा कवी संमेलन भरायचं. तिथून आवड लागली.
तुला आवडतात कविता? हा, आय मीन ऐकायला आवडतात. आमच्या शाळेत ना एक देसाई मॅडम होत्या, त्या अशी मस्त नक्कल वगैरे करून कविता ऐकवायच्या ग, मज्जा यायची. ए हो, शाळेवरून आठवलं, त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. तू पुण्याला होतीस राईट? हा, 4थी पर्यंत आपल्याच गावात होते, मग आई बाबांनी शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. अच्छा, म्हणजे तुमचं इकडे झालं. तर काय झालं? प्रेम? लैला मजनूची प्रेम कहाणी? नाही म्हणजे तू पुण्याला असताना आमचा तेजा तिकडे यायचा विषयच नाही, म्हणजे तू इकडे आल्यावरच तुमचं जुळलं, बरोबर? पण आमच्या तिखट झणझणीत तेजाला तुझ्यासारखी गोड मुलगी भेटली, भारी वाटतं. इफ यू डोंट माइंड, तुला एक प्रश्न विचारू? ए, अशी परमिशन काय घेते? विचार ना. तुझं लव्ह मॅरेज होतं ना? खरं सांगू का, मला त्यात काही वेगळं नाही वाटत अगं. लव्ह मॅरेज काय, अरेंज मॅरेज काय, एकमेकांना एकमेकांशी जुळवून घेता आलं पाहिजे, मग सगळं नीट होतं. तुला गंमत माहितीये का, जेव्हा एकमेकांना एकमेकांची सवय होते ना, मग असं वाटतं की आपलं माणूस आपल्या जवळच असावं, आपल्यापासून लांब जाऊच नाही. ते जर नजरेआड गेलं ना, तर मग चैनच पडत नाही. बरोबर ना? सत्य आहे. आमच्या ह्यांचा फोन आला. येते. हा बोला. हो मगाशीच. मी ज्या माणसाला 1 मिनिट सुद्धा माझ्या डोळ्यासमोर बघू शकत नाही, त्याला वेळ देणं तर लांबचीच गोष्ट आहे. आता फक्त हे पुढचं 1 वर्ष लवकरात लवकर सरू देत. असले पोटभर जेवले, मस्त झोप लागणार आहे आज. ओ होय हो. बोला की काय काम आहे आता? ते फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवले तुमच्यासाठी. मग कधी सांगणार? जेवण झालं आजच खाऊन चालले आईस्क्रीम खायला. बसा. माझ्या घरी आल्यापासून नुसतं झोपायचं, खायचं, प्यायचं एवढंच जमतंय तुम्हाला, दुसरं काही जमतच नाही. हो, मग अजून काय करायचं? नाही तर आल्यापासून बघतोय आम्ही तुमचं एकच गाणं वाजतंय, तुम्ही सांगितलं म्हणून आलोय आम्ही इथं. मग आल्या सरशी जरा आमची मदत पण करा. अजून कसली मदत करू? हा, साड्या इस्त्री करू, त्यांच्या घड्या घालू का कपाट आवरू? तसली मदत नाही म्हणत मी. मग कसली मदत? अहो, परवा दिवशीच सांगितलं ना तुम्हाला की ही माई एवढ्या गडबडीने कुठं गेली, गेली तर गेली तेजा वैदेहीला संग का घेऊन आली, या सगळ्याच्या मागं नेमकं काय आहे, काय गूढ आहे या सगळ्याच्या मागं नेमकं शोधायला सांगितलं होतं ना, त्याचं काय झालं? तेच ना, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. त्याचं काय आहे, आम्ही माणसं लावलेत, एकदा माहिती मिळाली की नाही सांगतो तुम्हाला. त्याचं काही बातमी आखली आहे ना, म्हणून वेळ लागते. त्यात आमचं ट्रान्सफरचं बी चाललंय, लय लोड आहे आमासनी. काय सांगू तुम्हाला कारभारीन बाई. एक काम तुम्हाला घड जमत नाही. थांबलो तर अजून 4 गोष्टी ऐकायला. हा, काय म्हणले? कुठे काय ते ज्योतिषाचा नंबर शोधत होतो, ते काम पटपट का होईनात ना, ते विचारायचं होतं त्याला. ते विचारतो, तुम्ही करा विचार करा. हा, डोकं चालवा, मी आलोच. आईस्क्रीमचा फ्लेवर कोणता आहे म्हणला? काय करू मी? त्याच्यात आता शब्द असतो, तो कधी बदलत नाही. पण अक्का साहेब म्हणलं तसं त्याने मला हो पण शकत नार्या, होऊ शकत. त्याच्यात गद्दारी करणाऱ्याची उदारी पण शिल्लक ठेवत नाही. आजपर्यंत जो त्यांच्याशी भिडला त्यांनी त्याला सोडलं नाही. नाही 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 नाही, भरोसा नाही नार्या, भरोसा नाही. जीव वाचवायचा असेल तर पळ, नको थांबू इथं. मला कोणाच्यात लपड्यात नाही पडायचं. कुरुमुळं मी तर फसलो, कुरुमुळं.
पण आता आता कशात नाही अडकायचं, नाही अडकायचं. नाऱ्या पळ, नाऱ्या पळ. नाऱ्या पळ पळ, अरे पळ. का वागतेस तोस? मला माहितीये तुला कोणाशीच बोलायचं नाही, पण निदान माझ्याशी तरी बोल. आईला फोन करू का? नाही, खूप उशीर झाला. एवढा लेट कॉल केला तर ती टेन्शन मध्ये. नाऱ्या, इकडे काय करतोस तू? नाऱ्या, काय विचारते मी? नाऱ्या, नाऱ्या, नाऱ्या थांब. नाऱ्या इकडे काय करत होता? नक्की काय हेतू होता याचा? तेज प्रतापनी तर सकाळ सकाळ स्वारी कुठं चाललीये म्हणायची. माईसाहेब कोणी जर बाहेर जात असेल तर त्यांना कुठे चालले असं नाही, कुणीकडे चाललीयस असं विचारतात. खरं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये, पण अनायचे विचारलंच आहेत म्हणून सांगते. बँकेत चाललीये माझ्या जॉबवर. एक गोष्ट विसरू नकोस, आता तू वैदेही जगताप नाही, मक्तेदारांची सून आहेस, ते पण 1 वर्षासाठी. आडनाव बदललं म्हणून जॉब सोडायचा असं नसतं ना. 1 वर्ष, त्यानंतर तुला जे करायचंय ते करायचं, पण या घरात असंपर्यंत नाही. त्यामुळे आता ज्या खोलीतून आलीयस तिकडं परत जायचं. का? कारण मक्तेदारांच्या सुना नोकरी करत नाहीत. हे मला सांगण्यात तुम्ही ना जरा उशीर केला. आता सांगतोय ना, आत निघायचं. सॉरी. नाही म्हणजे तुम्ही हे जे काही बोलताय ना, यातलं काहीच आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाहीये. अहो खरंच नाही, म्हणजे तुम्हाला जरा वेळ मिळाला ना की तुम्हीच एकदा नीट कॉन्ट्रॅक्ट चेक करून घ्या. सध्या मला ना खरंच खूप उशीर होतोय. ऑलरेडी लग्नामुळे खूप दिवस रजा झाली आहे, त्यामुळे आज मला उशीर करून चालणार नाही. काय ग, तू काय करतेस इकडे? मी माझ्या माईसाहेबांच्या खोलीत येऊ पण शकत नाही का? तर तेवढा पण हक्क नाही मला. हक्क दाखवतेस? चांगलंय. काय काम काढलंस? काम काहीच नाही, एक भविष्यवाणी ऐकवायला आले होते.
उचकट तुझं तोंड. तुझी सून वैदेही मक्तेदार आज बँकेत नोकरीला गेली, ते पण तुझा माई साहेबांचा हुकूम डावलून. बया मिऱ्या वाटणार आहे सून. झालं सांगून, निघ बाहेर. चल. माई अगं पण ऍक्च्युअल भविष्यवाणी तर ऐकून घे. काही दिवसातच वैदेही मक्तेदार स्वतः माई साहेबांच्या म्हणजे तुझ्या नियमांची घडी करून अशी बाजूला ठेवणार आहे. माई तुझ्या साम्राज्याचा पाया हालायला लागलाय बर का, वेळेतच सावर नाही तर. असा कसा सुटला तो थंडर? हा, एवढे दिवस तो आपला ताब्यात होता आणि अचानक कसा सुटला? मला पण कळलं नाही कसं झालं ते. पण थंडर एक काम सांगितलं होतं तुला, तेही धड जमलं नाही तुला. त्याच्यात 11 वाजेपर्यंत होतो मी. 11 वाजता बघून गेलो, आपल्या पोरांचा मॅटर झाला म्हणून गेलो आणि 2 तासांनी परत आलो. हे सगळं थंडर मला काही माहित नाही. आता त्या नाऱ्याला शोध. नाऱ्या पुरावा आहे माहिती आहे ना तुला? हा, नाऱ्या सापडला नाही ना लई मोठा घोळ होईल थंडर. तू काय बी कर, लाख लढ तरी कर, आकाश पातळी एक कर, पण पहिलं नाऱ्याला शोध. नाऱ्या गायब होणं परवडणार नाही आपल्याला. थंडर तू आत्ताच्या आत्ता जा, नाऱ्याला शोध. काय बी करून मला लवकरात लवकर नाऱ्याचा विषय सलटवायचा आहे. मी बघतो. नाऱ्या, इकडे काय करतोस तू? नाऱ्या, नाऱ्या, नाऱ्या थांब. अजून किती दिवस थांबायचंय मी इथं? बाहेर पडलास तर संपलास समज. त्याच्यानं तुझं ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलंय, त्यामुळे जिथं आहेस ना तिथं सुरक्षित आहेस असं समज आणि शांत राहा. नाही सर, कसं सांगू तुम्हाला माझं काय होतं इथं? फक्त तुम्ही सांगितलंय म्हणून इथं थांबलोय मी. मला नाही थांबायचं इथं, मला जायचं इथनं. सांगितलेलं कळत नाहीये तुला? मरायचंय का तुला पण त्या नाऱ्यासारखं कुर्बान व्हायचंय? नाऱ्याचं काय? तुझा राईट हँड नाऱ्या थंडरला सापडला होता, ज्यानं त्याला जवळजवळ संपवलाच होता. मी त्याला तिथून सोडवलाय. मी सांगत नाही ना तोवर इथून हलायचं नाही. तरीही आगाऊपणा करून इथून निघालास ना तर त्या तेजापासून ना मी तुला वाचवू शकत नाही. यम, कळतंय का? कळतंय का? या आधी जशा तुला गोष्टी मिळत होत्या तशाच यापुढेही मिळत राहतील. निघते मी. फक्त मोबाईल मिळाला तर मिळणार नाही. काळोखात राहायची सवय करते. हे समद काय सुरू आहे तेज प्रताप? तुम्ही काय आमचं नाव पार तळागाळाला न्यायचा अजेंडाच घेतलाय का? माहित तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. माझं काही चुकलं काय? तुमचं काही चुकलं नाही, सुनबाईंचं चुकलंय समजा. सुन वैदेही काय झालं? माहित काय केलंय का त्यांनी? काही केलंय का म्हणजे तुम्हाला काही माहितच नाही? या तुमची बायको तुम्हाला काही सांगत नाही का? नाही, आम्हाला काही विचारत नाही, तुम्हाला पण काही विचारत नाही. माहिती तेज प्रताप, तुमची बायको बँकेत कामगार म्हणून नोकरीला गेलीये, कळतंय का? काय? आजवर मक्तेदार घराण्यात कोणी असं वागलं नाही तसं ती वागतेय. नाही, तुम्ही जो काही घोळ घालून ठेवलाय ना ते निस्तरताना आमच्या नाकी नऊ येत आहेत. खरं तर
पक्षात आमचं नाव खराब होतंय, आमची इमेज आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करतोय. आता सुनबाई नोकरी करायला जात आहेत, यावरनं जर का चर्चा होणार असेल आणि आमच्या अब्रूचे धिंडवडे निघणार असतील ना, तर ते काही आम्ही खपवून घेणार नाही. नाही माई, असलं काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. मी स्वतः जातीनं लक्ष घालतो आणि हे सगळं मॅनेज करतो. आलोच मी. ही रिसीट काउंटर नंबर 2 ला द्या आणि पूजा मॅम यांच्या फक्त KYC ची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. वैदे मॅम, सॉरी पण मला मॅडम नका म्हणू ना. म्हणजे आता तुम्ही मक्तेदारांच्या सुनबाई झाल्या आहात ना. पूजा मॅम, आडनाव बदललं म्हणून स्वभाव नाही बदलला. तुम्ही अजूनही माझ्या सिनियर आहात, सो मी तुम्हाला मॅमच म्हणते. अगं वैदेही, तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे बघ. बरं, कॅरी ऑन. ए बाजूला त्याच्यात आले, बाजूला त्याच्यात या ना, त्याच्यात या ना. ए बाजूला. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ना त्याच्यात. अरे एक साथ बोल गे, रमावती आवाज. अरे तेज प्रताप दादा, तुम्ही इथे म्हणजे नमस्कार. ओ पिळणकर, काय प्रत्येक वेळेला वाघ मागं लागल्यासारखं येऊन माझ्या समोर उभं राहत आहे का? आवडतं का तुम्हाला? हे बघा, आज तुमच्याशी माझं काही काम नाहीये. आज माझ्या बायकोशी काम आहे. तर मिस्टर तेज प्रताप, हा, का आलाय तिकडे? का आलोय म्हणजे? बरं, बँकेत लोक काय येतात? बरं तुम्ही सांगा ना, बँकेत लोक काय येतात? काम आहे म्हणून येतात ना. अहो, माझं पण तुमच्याकडे काम आहे म्हणून आलोय. हा, सांग, एक मिनिट. हा, थंडर, हे घे, वाचा. काय? वाटलंच होतं मला, तुम्ही मला हा प्रश्न विचारणार हे वाटलंच होतं. बरोबर की नाही थंडर? म्हणून आम्ही एक वेगळं प्लॅनिंग ना आलोय. एक मिनिट सांगतो. हा, हे तुम्ही ठेवा, तुम्ही नंतर वाचा ते. थंडर, घेऊन ये सरप्राईज. ते आम्ही तुमच्यासाठी ठळक अक्षरात बोर्ड लिहून आणलंय, म्हणजे कसं तुमच्या डोक्यात ते फिट ठळक बसावं म्हणून. आणलं काय? चला वाचा. काय आहे? तुमचं खरं शिक्षण झालंय ना? हा, वाचता येत नाही का तुम्हाला? आता एवढं ठळक अक्षरात लिहिलंय तुम्हाला वाचता येत नाही म्हणजे? वाचा की, ठळक लिहिलंयस. थंडर, काय लिहिलंय हे तुझ्यासाठी, तुझ्या संग? ए थंडर, काय लिहिलंय? उलट पकडलं. हा, चला वाचा आता, वाचा. नाही तर थांबा, मीच वाचतो. ऐका, रमावती बँक संस्थापक चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन आणि संचालक मंडळाने घेतलेल्या ठरावानुसार आपल्या बँकेच्या कर्मचारी सौ वैदेही तेज प्रताप मक्तेदार यांची रमावती सहकारी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. टाळ्या. कसं वाटलं सरप्राईज? कधी ठरलं हे सगळं? कधी ठरलं? कधी म्हणजे मीटिंग झाली तेव्हाच ठरलं. ते मागे मीटिंग झाली तेव्हाच ठरलं. खरं तर लग्नाच्या गडबडीत राहून गेलं तुम्हाला सांगायचं. हा, काय ओपियन कर तुम्ही? सांगत जावं की लोकांना बँकेत काय चालतं काय नाही हे कळलं पाहिजे ना. मला ठीक आहे, राहू दे. बरं, कळलंय ना सगळ्यांना? म्हणजे आजपासून त्या कामगार नाहीत, संचालक मंडळ आलेत काय. आणि ओ पूजा मॅडम,
तुमच्या सिनियर झालेत बरं का, मॅडम म्हणा त्यांना मॅडम. हा ओ तुम्ही काय असं बघताय? अहो अभिनंदन करायचं, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. अभिनंदन वैदे. वैदे मॅडम, हार्दिक शुभेच्छा. ओ पिळणकर, या संचालक मंडळाच्या बोर्डवर नाव लागलं पाहिजे बरं का. माननीय सौ वैदे तेज प्रताप मक्तेदार, कळलं काय? ओ वैदे मॅडम, ती खुर्ची सोडा आता. आजपासून तुमचा या खुर्चीशी काही एक संबंध नाहीये. या बाहेर या, अभिनंदन करायचं तुमचं. या बाहेर या, बाहेर या, अभिनंदन करायचं. या चल वैदे, चल ना. या मॅडम, या या या. ए थंडर ये की. आला का? वा 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 वा, मस्त. वा वा. चला एकदा जोरदार टाळ्या जाऊया. ओ पेंडकर, फोटो काढा. चला फोटो काढतो ना. अहो तुम्ही कुठे काढताय? मॅनेजर आहात तुम्ही. थंडर काढेल, तुम्ही या इथं. हा बघा. हा आला काय? आला. या या, ठेवून द्या. अरे पेढ दे, पेढ दे पटकन. आता कस. ओ पेंडकर, वाटा सापला वाटा घ्या. ए थंडर, तू काय बघत बसलाय? वाटकी सगळ्यांना कळू दे, गोड बातमी कळू दे सगळ्यांना. या तुम्ही पण तोंड गोड करा. या. अहो लाजू नका, संचालक मंडळावर आलात तुम्ही. आता आजपासनं या बँकेत यायची तुम्हाला काही एक गरज नाही. घ्या घ्या, तोंड गोड करा. या हा करा, हा करा, हा करा. अहो लोक बघतायत तुमच्याकडं. आणि अन्नाला नाही म्हणायचं नसते, अपमान होतो अन्नाचा. अंगाशी. वा वा वा, टाळ्या. वा वा, क्या बात आहे. खाऊन घ्या, खाऊन घ्या, तोंड गोड करा. ह्या साडीवर का नाही रील करायला पाहिजे, लईच भारी होईल. पण यांना आवडत नाही ना. चांगलंय, एवढं तरी कळतंय तुम्हाला. मी काय अडाणी नाहीये माई, सगळं कळतं मला. कळतंय ना? मग हे पण कळलं पाहिजे की 2 दिवसापेक्षा जास्त जर का पाहुणा घरी राहिला तर त्याची अवस्था पाय पुसण्यासारखी होते. आता लग्न झालं, 4-8 दिवस माहेर पण झालं, तूप रोटी खाऊन जाडजूड झालाय हो ना. आता सासरला निघायचं. तरीच म्हणलं, अजून माईच्या पोटात कसं काय नाही मळमळलं. आलंच खरं, बाहेर आलंच ना. मी या घरात राहिलेली तुला पचतच नाही. हे बघ शाले, तुला आम्ही प्रत्येक. एक मिनिट. या. काय? मामा, अशी काय न्यूज सांगितली माईच्या कानात तुम्ही की माई एवढी फास्ट निघून गेली? तुम्हाला विचारते मामा मी, सांगा की. सांगतो, पण सांगायचं की नाही हे माईंना विचारावं लागेल ना. बरेच कामं पडलेत मला, आलो जाऊन मी. शलाका ताई, घडते रमावतीत लईच काय काय घडते. खरंच खरंच अति झालंय आता यांचं.
फक्त नाव मक्तेदार आहे म्हणून सगळीकडे मक्ता दाखवायचा असतो असं नसतं. सगळं मुद्दाम ठरवून करतात हे. काय अशक्य माणसं आहेत ही. मोठेपणा आणि खोटेपणा सोडून काहीच जमत नाही यांना. मोवाली गुंड, काय अशक्य माणूस आहे हा. म्हणजे हे सगळं यांनी रीतसर प्री प्लॅनिंग करून केलं होतं. हाय 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 हाय, काय दिसायलेत बॅनर. हा नाही, मला असं वाटतं की ना या बॅनरला लिंबू मिरची लावायला पाहिजे. नाही, नजर नको लागायला कोणाची. हा काय दिसतायत तुम्ही. आहा, काय दिसतायत, जबरी एकदम खतरनाक. काय लिहिलंय, सौ वैदेही तेज प्रताप मक्तेदार यांची रमावती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. टाळ्या. वाव, निर्लज्ज, काय नालायक माणूस आहेत रे. नालायक. एक मिनिट द्या फक्त, लिहून घेतो तेवढा. एक मिनिट थांबा फक्त, एक मिनिट. हा, नालायक. हा, नालायक. काय करतोयस. ते लिहून घेतलं. ते तुम्ही मला ज्या ज्या काही उपमा देत आहेत की नाही ते सगळं मी लिहून घेतोय. पुढे मी असा विचार करतो की याचं एक भलं मोठं पुस्तक छापायचं. आजपर्यंत तुम्ही मला गुंड, मवाली, स्टुपिड आणि नालायक लिहून घेतलं मी सगळं. कसला फालतू माणूस असशील. फालतू पण लिहायचंय, ते राहिलं. बरं झालं आठवण करून दिली. फालतू. हा, फालतू. हा, फालतू. आणि काहीच नाही सुचलं तर तुमचं आहेच किती. तू पण लिहून टाकतो कसं. मी काय म्हणतो, हे असं चालत जाऊन एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा गाडीत बसून जाऊ ना एकत्र. आणि तसं पण आपली मंजिल एक असताना अलग अलग क्यों जाणे का. चला बसा, गाडीत बसा, चला निघूया, चला. ए हॅलो, तू ह्या ज्या काही फॅन्टसी वर्ल्ड मध्ये रमतोस ना, तिकडून एक दिवस असा खाली पडशील ना की तोंड दाखवायच्या लायकीचाही राहणार नाहीस. आणि आता एवढं लिहितोच आहेस तर अजून एक गोष्ट ठळक लिहून घे. आपल्या दोघांमध्ये काहीही होणार नाहीये. आपली मंजिल ना कधी एक होती ना ती कधी होऊ शकेल. कळलं. ओ वैदेही, तुझ्या द्वेषातही शोधन प्रेमाचा रंग. ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. जावा, चालत जायचंय ना तुम्हाला. जावं चालत. आणि तसंही तुम्हाला हौसच आहे चालत जाण्याची. हा, लेफ्ट राईट करत. काय बघताय, जावा की. आणखी बडी म्हणजे आणखी बडी होत.